व मोती यांची ते स्वस्तिकमाला तयार केली होती. मण्याचे अलंकृत होता वडव्याचे स्वर तयार केली होती. नवरत्नी तोरणे बनवली होती. सुंदर मृग व पक्षी तो सुशोभित होता. पुष्पराग मण्याने त्याचे महाद्वार निर्मल होते व गोपूर सप्तभूमिक असे होते. दीप्ताने युक्त हे हिऱ्याने सुशोभित अशी दारे त्याला होती. नारळात प्रवेश केला तिथे मंडपाच्या आत वैडूर्य मण्याने युक्त अशी एक वैदिक बनवली होती. तीवर जाऊन तो पोचला. त्यावर अत्युच्च देदीपान रत्नांनी युक्त असे 8 पाय असलेले एक सिंहासन होते. मध्यभागी सहस्र दलांनी युक्त असे दिव्य पुष्कर होते. त्याचा आभा श्वेता चंद्राप्रमाणे होती. त्यावर सुंदर प्रभा असलेली वराहामुखी चतुर्भुज महापुरुष वराहामुख महापुरुष त्यांनी पाहिला. सामवेद ध्वनीनी असले वातावरण प्रसन्न झाले होते. ब्रह्मते चतुर्भुज महापुरुषांनी पाहिला. सामवेद ध्वनीनी केलेला वातावरण प्रसन्न झाले होते. ब्रह्मदेव, वसिष्ठ, मार्कंडेय, अत्री, भृगू हे तिथे होते. नारायण उपदेशात काही भागांनी त्याचे स्तवन केले. प्रसन्न होऊन तेथे उपस्थित हो झाले. इतक्या दिव्य दुंदुभीचा ध्वनी ऐकून गागू लागला व आपल्या संख्यापरांबरोबर धरणीदेवाने त्याचे आगमन झाले. नवीन दुर्वला दलाप्रमाणे ते वर्ण नसणारी श्याम व आभूषणाने युक्त अशी होती. इला पिंगला दोन्ही संख्या तिच्याबरोबर होत्या. तिने संख्यांजवळ पुष्पे घेऊन वरादेवाच्या चरणावर ठेवली वाहिली व त्यांना प्रणाम करून ती उभी राहिली. त्याने धरणीला कुशल विचारले. नंतर ते म्हणाले, आपण येथे येण्याचे प्रयोजन कोणते? ती म्हणाले, आपण मला पाताळातून उचलून सहस्र फण्यांच्या शोभिवंत अशा शेष मस्तकावर स्थित केले आहेत. आपण मला सांगा, माझ्या आधारभूत असे कोण आहेत? श्री वराहदेव म्हणाले, हे वसुंधरे, सुमेरू, हिमवान, विंध्या, मंदर, सैत्य, सहस्रदिक, रैवत, मेरुपुत्र, अंजन हे सर्व वसिष्ठ शैली आहेत. यातील जे परमप्रवर आहेत ते म्हणजे शालिग्राम, सिंहाद्री व गंधमादन. हेमवती दिशेला ते आहेत. दक्षिणेला अनुराद्री, हस्ती, बृहद्री, घटिकाचल हे शिव नदीच्या जवळ आहेत. हस्तशैलाच्या उत्तरेला सुवर्णमुखरी व प्रवारा या नद्या आहेत. त्यांच्या उत्तर तटावर कमल सरोवर आहे. या सरोवराकडे शुक्राला वरदान देणारा हरी आहे. बलभद्राबरोबर भक्तांचे दुःख नाहीसे करणारा भगवान श्रीकृष्ण आहे. संन्यासी व मुनिगणांची नित्यपूजा करतात. त्या कमल सरोवराच्या उत्तरेला एक उत्तम वन आहे. तेथून 2.5 कोसावर हरिचंदन ऋषिकीच्या वनात व्यंकटाचल नावाचे वसुदेव एक सुंदर स्थान आहे. ते 1 योजना उंच व 7 योजना विस्ताराचे शिखर यत्न सुवर्णमय आहे. तेथे धरे, इंद्र, देव, वसिष्ठ इत्यादी मुनिगण, सिद्ध साध्य मरुदगण, दानव, दैत्य, रंभा आणि अप्सरा नेहमी निवास करतात. नाग, गरुड, किन्नर तपश्चर्या करतात. येथे पुण्यदेव सरित आहेत. हे माधवी, येथे दिव्य सरोवर आहेत. तसेच तीर्थही आहेत. त्यातील श्रेष्ठ सांगतो. चक्रतीर्थ, देवतीर्थी, विशदगंगा, कुमारधी, पाननाशी तीर्थ होत. पांडवनाचे तीर्थ तिथेच. तसेच स्वामी पुष्करणी हे 7 शुंभनारायण गरीतीर्थ अतिश्रेष्ठ आहेत तीर्थ आहे. या सर्वां परमशुराम प्रवस्वामी पुष्करणी तीर्थ आहे. यांच्या पश्चिम तटावर तुमच्याबरोबर मी निवास करतो. दक्षिण तीरावर श्रीनिवास आहेत. गंगा आदी सर्व तीर्थामन असे सागरात होय. या त्रिलोक्यात जेवढे म्हणून तीर्थ आहेत ते सरोवर आहेत व सरित आहेत. त्या सर्वात स्वामी तीर्थ स्वामीपद प्राप्त करते. हे मूलभूतरे, स्वामी पुष्करणीची सेवा करण्यासाठी सर्व तीर्थ आहेत. या सर्वात मुख्य अशी 6 तीर्थ आहेत. धरा म्हणाली, कालविधी अनुसार त्या 6चे महात्म्य आपण मला सांगा. वरभगवान म्हणाले, नारायणगिरीचे महात्म्य सांगतो. समस्त देव, ऋषी, वृंदा, योगीजन व सनक हे कृतियुगात अंजनाद्री, तसेच त्रेतामध्ये नारायणगिरीवर, द्वारपात श्रीहरिशैलवर व कलियुगात व्यंकटेश्वर याने परमात्म्याचे आलय म्हणतात. कुंभ राशीत रवी असेल अशा माघातील पौर्णिमेला महातिथी असते. महातिथी तसेच महानक्षत्रयुक्त योग असेल तेव्हा कुमाराधी नदी पवित्र मानतात. तेथे पार्वतीचे पुत्र अग्निप्रमाणे तेजस्वी असणारे कार्तिकेय राहतात. ते देवसेनेसह श्रीनिवासाची प्रार्थना करतात. त्यातल्या त्यास माध्यान्ह स्नान केल्याने परमपुण्य फल प्राप्त होते. सूर्य मीन राशीत असेल, पौर्णिमा तिथे असेल व उत्तर फाल्गुन नक्षत्राने युक्त चतुर्थ काल उत्तम मानला आहे. तुंबतीर्थ आहेत. यावेळी स्नान केल्यास खूप पुण्य मिळते.